आज आपण मूग डाळीचा ढोकळा बनवणार आहोत। त्यासाठी एक वाटी मी मुगाची डाळ घेतली, 2 चमचे पोहे घेतले, ते चांगले स्वच्छ धुतले आणि त्यामध्ये पाणी टाकून 2 तासापूर्वी भिजत घातले होते। आता ते चांगले भिजलेत बघा। त्यातलं पाणी मी चाळणीवर गाळून घेते आणि मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये ती डाळ आणि पोहे टाकले बघा। ह्याच्यामध्ये मी दही वगैरे घातलेलं नाही आहे। आणि वाटण्यापूर्वी बघा 2 मिरच्या, थोडंसं आलं टाकलं होतं आणि 2 चमचे पाणी टाकलं होतं, ते चांगलं वाटून घेतलं। आता मी भांड्यामध्ये ओतून घेते बघा। ते मिश्रण भांड्यामध्ये ओतून घेतलं, त्याच्यामध्ये 1 चमचा साखर घातली, 1 चमचा तेल घातलं, चवीपुरतं मीठ घातलं, पाव चमचा हळद घातली, थोडा हिंग घातला आणि ते मिक्स करून घेतलं, चांगलं फेटून घेतलं। आता हा ढोकळा आपण इन्स्टंट बनवणार आहोत, त्यासाठी मी इनोचं पॅकेट घेतलं, त्यावर टाकलं आणि त्यात थोडंसं मिक्सरच्या भांड्यातच पाणी होतं, ते मी थोडं टाकून घेतलं बघा आणि मिक्स करून घेतलं। आज मी एक भांडं घेतलं, त्याला तेलाने ग्रीस केलं आणि त्यावर हे मिश्रण ओतून घेते। आता हे मिश्रण असं मी चांगलं ओतून घेतलं बघा आणि त्याला टॅप करून घेतलं असं। आता गॅसवर मी बघा ढोकळ्याचंच भांडं ठेवलं आहे, त्यात पाणी गरम झालं, चांगलं उकळलं, त्यावर हे बॅटर ठेवलं मी आणि 2 मिनटं झालेत। आता मी झाकण काढून घेतलं, त्याच्यावर मिरची पावडर भुरभुरली बघा आणि झाकण परत लावून 10 ते 12 मिनटं वाफवून घेतलं। आता ढोकळा आपला चांगला झाला आहे, मी खाली उतरून घेतला। आता फोडणीसाठी बघा गॅसवर मी कढई ठेवली फोडणीची, त्यावर तेल टाकलं बघा, त्यामध्ये आणि राई टाकली, कढीपत्ता घातला, फोडणी आपली चांगली झाली। आता ढोकळ्याच्या कड्या सोडून घेतल्यात बघा आणि त्याला पलटी करून घेतला आणि आता ताटामध्ये बघा मी त्याचे काप करून घेते आणि त्यावर ती फोडणी टाकते। आता त्यावर चांगली फोडणी घालून घेतली मी आणि कोथिंबीर टाकून घेतली बघा। ढोकळा आपला छान झाला आहे बघा, मस्त झाला ढोकळा आपला। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।